श्री स्वामी समर्थांची कृपा, श्रद्धा ठेवली आणि गोड बातमी आली. भावनिक आध्यात्मिक कथा. सुरुवात. एक महत्त्वाचा संदेश. कधी कधी आपल्या आयुष्यात अशी वेळ येते की कितीही प्रयत्न केले तरी परिस्थिती बदलत नाही. एकामागून एक संकटे येत राहतात. कधी पैशांची अडचण, कधी घरातील वाद, कधी नोकरीची चिंता, कधी व्यवसायात नुकसान, कधी मुलांच्या भविष्याची काळजी, तर कधी आपल्या जवळच्या व्यक्तीच्या वागण्यामुळे मन दुखावते. आपण देवासमोर हात जोडून एक प्रश्न विचारतो, स्वामी, माझी परीक्षा अजून किती घेणार? डोळ्यात अश्रू असतात, मनात असंख्य प्रश्न असतात, आणि तरीही मनाच्या एका कोपऱ्यात एक छोटीशी आशा जिवंत असते. माझे स्वामी मला नक्कीच सोडणार नाहीत. हीच श्रद्धा माणसाला पुन्हा उभे करते. आजची कथा अशाच एका भक्ताची आहे. हा भक्त संकटांनी पूर्णपणे थकून गेला होता. त्याला वाटत होते की आता आपल्या आयुष्यात काहीच चांगले होणार नाही. पण त्याला माहीत नव्हते, त्याच्या आयुष्यातील सर्वात मोठी गोड बातमी त्याच्यापासून फक्त काही पावले दूर होती. आणि त्या बातमीच्या आधी त्याला फक्त एकच गोष्ट करायची होती. श्रद्धा सोडायची नव्हती. अध्याय 1. संकटांनी वेढलेले आयुष्य. एका छोट्याशा गावात माधव नावाचा एक साधा, कष्टाळू माणूस राहत होता. माधव फार श्रीमंत नव्हता, पण त्याचे मन मात्र श्रीमंत होते. तो रोज सकाळी उठायचा, घरासमोर अंगण झाडायचा आणि देवघरात जाऊन श्री स्वामी समर्थांच्या प्रतिमेसमोर दिवा लावायचा. हात जोडून तो म्हणायचा, श्री स्वामी समर्थ, माझ्याकडे मागण्यासाठी खूप काही आहे, पण आज फक्त एवढीच प्रार्थना आहे, माझ्या कुटुंबावर तुमची कृपा असू द्या. माधवचा संसार साधा होता. घरात पत्नी सीता, आई आणि 2 मुले होती. माधव एका छोट्या व्यवसायातून घर चालवत होता. काही वर्षे सर्व काही व्यवस्थित चालले होते. पण अचानक परिस्थिती बदलली. व्यवसायात नुकसान झाले, कर्ज वाढले, घरातील खर्च वाढत गेला, मुलांच्या शिक्षणाची चिंता वाढली, आईचे औषधोपचार सुरू होते. माधव दिवसरात्र मेहनत करत होता, पण जितके पैसे मिळायचे त्यापेक्षा जास्त खर्च समोर उभा राहायचा. एका रात्री तो घराच्या बाहेर शांत बसला होता. आकाशात चंद्र होता. सगळे गाव झोपले होते, पण माधवच्या डोळ्यात झोप नव्हती. तो आकाशाकडे पाहत म्हणाला, स्वामी, मी तुमच्यावर कधी शंका घेतली नाही, पण माझी शक्ती आता संपत चालली आहे. त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. मी माझ्या कुटुंबासाठी खूप प्रयत्न करतो, पण प्रत्येक वेळी काहीतरी बिघडते. स्वामी, माझी चूक असेल तर मला शिक्षा द्या, पण माझ्या कुटुंबाला या संकटातून बाहेर काढा. तेवढ्यात त्याची आई हळूहळू बाहेर आली. तिने माधवच्या खांद्यावर हात ठेवला. ती म्हणाली, बाळा, एवढं का काळजी करतोस? माधव म्हणाला, आई, माझ्या हातात काहीच उरलेलं नाही. आई हसली. ती म्हणाली, तुझ्या हातात काही उरलं नाही, पण तुझ्या डोक्यावर स्वामींचा हात आहे, हे विसरू नकोस. माधव शांत झाला. आई पुढे म्हणाली, संकट आलं म्हणून श्रद्धा सोडायची नसते. संकटाच्या वेळीच खरी श्रद्धा तपासली जाते. हे शब्द माधवच्या मनात खोलवर उतरले. अध्याय 2. स्वामींना भक्तांचे दुःख माहीत असते. दुसऱ्या दिवशी सकाळी माधव नेहमीप्रमाणे देवघरात गेला. त्याने स्वामींच्या प्रतिमेसमोर दिवा लावला, हात जोडले आणि डोळे बंद केले. काही क्षणांनी त्याच्या मनात एक विचार आला, तू एकटा नाहीस. माधवने डोळे उघडले. देवघरात कोणीही नव्हते.